यस अतिरिक्त बॉलमॅन आपण मंचावरती पाठवा. दोन्ही संघ विनंती आपणास की आपला जो अतिरिक्त 12th मॅन असेल ना तो आपल्या मंचावरती पाठवायचा आहे. सलामीची जोडी राजेंद्र आणि रोशन ही सलामीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये. गाव तास बरोबरीने पोशीर या दोन संघादरम्यान. यस सलामीची जोडी रबारा झाली आहे. स्ट्राईक एंडला राजेंद्र नॉस्ट्राईक एंडला रोशन आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये 3 षटकांची मॅच. सेकंड राऊंडचा सेकंड सामना. काही कारणास्तव मॅचमध्ये देखील आपण बदल केलाय. घेऊन जाऊ ऑन ऑप्शन मध्ये. आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये खेळताना सामना दिसतो आपल्याला. मॅच सजली जाते. एकीकडे असेल पोशीर संघ, दुसरीकडे असेल माणगाव संघ. दोन संघादरम्यान महत्वाची अस्तित्वाची लढाई. पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न. थोडंसं पडल्यानंतर टेक ऑफ देखील झाला. थोडंसं बाहेरच्या बाजूने वळण देखील घेतलं चेंडूने. जीवन आपण पाहिलं पहिला मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली होती. तोच गोलंदाज आता जीवन गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक घातक विस्फोटक फलंदाज राजेंद्र. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. संदीप गायकवाड सर आमच्याकडे बोलून सांगतायत की हा चेंडू देखील स्क्वायर घोषित करतायत. अभंतरच्या मदतीने श्री गणेशा खातं मात्र खोललं जात आहे टीम माणगाव संघाचं. हा देखील कट करण्याचा प्रयत्न. कट देखील केला. गली पॉइंट मधून चेंडू काढलाय. दंदन करत चाललाय चेंडू. थांबणार देखील नाहीये. इथे चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. इथे आल्या 4 धावा. या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम माणगाव संघ. हा देखील हेलिकॉप्टर सजवलाय. ऑन साईडला लॉंगानला फिल्डर तैनात आहेत. फेकी देखील पहा दर्जेदार. मंदार देखील आपण पाहतोय यशांच्या मागे उभे राहिलेत. इथे देखील आली आहे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 6 अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मांडारी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आडव्याटीतून प्रहार करायचा होता. बाटान चा प्रॉपर टायमिंग देखील झाला नाहीये. ब्रश झाली आहे. एकच हा देखील चेंडू आलाय निर्धाव. आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलकात आपण विचार केला तर दहापर्यंत धावसंख्या लागली होती 6 अंकावरती. बिनबाद 6 अशी परिस्थिती. 3 षटकांची मॅच. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल. पकडली जातीय शेल आणि संपवलाय बॅटर रोशन याचा खेळ. पहिला विकेट पहिला हादरा टीम माणगाव संघाला. हा देखील लावडल्या बिल पंचांकडे लावडल्या बिल पाहत असताना पंच सांगतायत की ही हा चेंडू देखील आलाय निर्धाव. आणि हा निर्धावाच्या साह्याने धाव फलकाचा विचार आपण केला तर ओव्हर क्रमांक
एकचा खेळ समाप्त झाला. ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 6 धावा. 6 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावरती. सहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेचं आता निर्बंध हटवलं गेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर रिटायर सर्कलच्या बाहेर एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक डिफेक्सच्या कव्हरला, एक काऊ कॉर्नर मध्ये देखील फिल्डर तैनात केला आहे. ही फील्ड पोझिशन पाहतोय आपण. एक गलीमध्ये एक स्लिपला, एक थर्डमॅनला, एक मिड ऑफला देखील सज्ज केला आहे. ही फील्ड पोझिशन आपण पाहतोय. अक्षरशः दर्जेदार फील्ड पोझिशन आपण पाहतोय. ती म्हणजे पोशिर टीमची. तो पंखा तिकडे. हा देखील फिरून गेल्याचा प्रयत्न, परंतु बॅट ऑन बॉलचा संपर्क करा. या शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हिथून चेंडू देखील आला निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलकाचा आपण विचार केला दाध्यापर्यंत 6 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय की 3 षटकांच्या मॅचमध्ये धावसंख्येचा आलेख पुन्हा उभारायचा आहे. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक मंदार फेकी देखील दर्जेदार झाली आहे, परंतु एक धाव संख्या घेण्यापासून रोखू देखील शकले नाही आहेत. इथे आली एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 7 अंकावरती. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रोहित आलेत आणि पाहायला गेलं तर एक पहिला चेंडू चांगल्या प्रतीचा पाहायला मिळतो. बाहेर मला संघ वाट देखील पाहतो. इथून जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनल पहिली पाहायला मिळेल. इथे समोर व्ही शेपमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध साईड स्क्रीनला धडक दिली असती, परंतु इथे थांबलेत. अडवण्यामध्ये यश देखील मिळाले. बॅकअप देखील मंदार यांचं चांगलं राहिलं आहे आणि ते सिंगलचं डबलमध्ये रूपांतर 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 9व्या धावसंख्येवरती. आयरमाळ संघ अक्षरशः पाहतो आपण. रोशन देखील आता या मॅचचा जवळून पाहत आहेत. त्यांना माहिती आहे इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र आमच्या स्वभावात क्वार्टर फायनल पहिली खेळताना पाहायला मिळेल. हा वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू अक्षरशः भन्नाट वेगाने रोहितने मात्र आता चेंडू टाकला होता आणि त्याच कारणाचं पाहायला मिळतं आपल्याला. इथे देखील आलाय चेंडू निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने आपण जर का धावफलकाचा विचार केला तर 9 धावसंख्येवरती स्थिरावलाय. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपण पाहतोय. एकीकडे मानगाव तर एकीकडे पोशीर या 2 संघादरम्यान हेलिकॉप्टर शॉट सजवला आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. एकच सिंगल मात्र एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 10 अंकावरती. आतापर्यंत पाहायला गेला 1.5 चेंडूचा खेळ मात्र प्रगती पथावरती संपला आहे आणि 10 धावा धावफलकावरती. हा देखील चेंडू वेगवान, परंतु आता थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघले 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली आहे. यस 55 शराला आहे. वाईट चेंडूचा बंतरच्या स्वरूपामध्ये 1+2 अशा 3 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मानगाव संघाला ॲड होतील आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या साऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 13 धावा. 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट स्ट्रीम. मानगाव संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. 3 षटकांची मॅच आहे आणि त्या 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा करणे गरजेचेच असतील मानगाव संघाला. फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल वेगाने झाली पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय. 1च्या मदतीने टीमची धावसंख्या षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा विचार केला तर
प्रतिषटक 7 धावसंख्येची सरासरी राखण्याचं काम केलंय. मानगाव संघ जाऊन मात्र पोहोचलाय तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज. आपण पाहतो युवा गोलंदाज आहे. पाहिलं गेलं तर एक 17 ते 18 वर्षाचा गोलंदाज असेल, कमी देखील असेल. जितेश आपण पाहतोय. कमी कालामध्ये उंच भरारी घेण्याचं स्वप्न मनाशी बाळगून मात्र आता मैदानामध्ये खेळ करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पोशीर संघाकडून दाखल झाला आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मानगाव संघ. एकमेकांच्या विरोधामध्ये हे दोन संघ टाकलेत. राजेंद्र ऑन स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला चैतन्य आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्हचा फटका पेशक करत असताना अलंग द कार्पेटने इथे मात्र डबलची धक्यता आणि इथे फलंदाज धावचितच्या स्वरूपामध्ये चैतन्यला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर दुसरीच्या प्रयत्नाला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल झालेत. आता ऑन साईडला पुन्हा एकदा पेशक करण्यात आणि अलॉंग द कार्पेटने जमीनला गुदगुल्या करत पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एकच सिंगलवरती समाधान. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 या अंकावर जाऊन स्थिरावली. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड आपल्याला सांगतंय जाऊन पोहोचलाय 2 बाद 16 अंकावरती. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच आणि स्वतः मंदार राणे तिथे झेल खाली होते आणि सहजरित्या झेल देखील कॅरी केली आहे आणि संपवलाय बॅट्समन कुणाल याचा खेळ. धावा 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे ऑन साईडला तडाखा. इथे मात्र सुंदर झलत आपण पाहायला मिळाली. अक्षरशः जलद गतीने धाव ठोकली आणि झेल पर्यंत कॅरी देखील करत आलेत. रोहितने पकडलेली झेल आणि संपवला आहे. अजून एक बॅट्समनचा खेळ. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. देखील लाऊडल्या पंचांकडे परंतु दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवरती एका गाडीचा अपघात निश्चित होता आणि तेच मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय अजून एक विकेट. तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मानगाव संघाची. शेवटच्या क्षणापर्यंत एकही फलंदाज थांबायला तयार नाही आहेत. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 16 धावसंख्येवरती अजूनही धावसंख्या स्थिरावली आहे.
शेवटचा आपण पाहतोय शेवटचं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय अलॉंग द कार्पेटने. रोहित आले चेंडू खाली एक सिंगल वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. फलंदाज अजून एक बाद. विकेट क्रमांक अजून एक मैदानाच्या बाहेर. 17 धावा धाव फलकावरती 17 ना 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 18 धाव संख्येची मात्र गरज असणारे पोशीर संघाला विजयासाठी. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. पण विनंती असेल चला बॅट्समन आपण मैदानामध्ये पाठवा. पोशीर संघ आपण चला लगेचच पंच देखील तयार आहेत. चला लगेचच विनंती असेल पोशीर संघ आपण सलाबी जोडी रवाना करा मैदानामध्ये. सलाबीची जोडी रवाडा झाली आहे. टीम आपण पाहतोय पोशीर संघाकडून येणारे 18 चेंडू 18ची गरज आहे विजयासाठी. आपण पाहतोय सलाबीची जोडी मंदार आणि त्याचबरोबरीने आकाश ही जोड साकली मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज दीपक आपण पाहतोय. दीपक गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर मंदार आपण पाहतोय साईक एंडला लेफ्टी बॅट्समन आहे. नॉन स्ट्राईक एंडला आकाश आपण पाहतोय. ज्या आकाशने मागील मॅचमध्ये एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली तो आकाश आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला. चला स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती असेल आपण स्पीडअप करायचं. पंच गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज दीपक आपण पाहतोय. हा पहिला चेंडू अक्षरशः डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु आता काय खेळलं मैदानामध्ये. चांगली फिल्डिंग झाली होती
आणि त्याच्यानंतर ओर फेकी आणि नशिबाची 4 धावा. नशिबाच्या 4 धावा यश लागल्या जातील पोशीर संघाला. बाईच्या 4 धावा आपण ओर फेकीच्या आपण पाहतोय. बॅट्समनने चांगला चेंडू फेकला होता परंतु त्याच्यानंतर फिल्डिंग देखील दर्जेदार झाली होती परंतु एष्ट्या लिंबवण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. 4 धावा संख्येने श्री गणेशा खातं मात्र ओपन केलंय. आडव्या बॅटीतून प्रायर जरवायचा होता ऑन साईडला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. अलंग कार्पेटने फेकी करा क्षेत्ररक्षण खराब आपल्याला पाहायला मिळालं. इथे देखील 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 6 अंकावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4:30 वाजलेत. अजूनही एक माश आपल्याला बाकी आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल सर्वांना. फुल टॉस चेंडू आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण स्वीकारलं मंदारने आणि ठोकलाय इथं डिप मिड विकेट शॉट ठोक्यावरून षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. चला लगेचच चेंडूची पूर्तता देखील मैदानामध्ये केली जाते आहे. 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. एवढ्या लांब मंदारचा षटकार आपला पाहायला मिळाला. फुलटोल वसूल शीर्षा भरपूर या मैदानावरती चेंडू देखील गेलेत आंबिवलीकरांचे कारण की स्वयंसेवकच कोण नाही आहेत तर चेंडू जाणार हे 100%. संपूर्ण चारी बाजूने निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आंबिवलीचं मैदान आणि त्याच्यावरती पंचांचा इशारा आला हॅक फॅक्टर. इट इज नो चेंडू. नो चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वरती. आता अजूनही 5 चेंडूचा धावसंख्येची गरज. फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय. यस लाऊडली अपील केली होती परंतु फ्रीडच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असतात. अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. काही उर्वरित काही चेंडूंमध्ये मंदार आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवला चेंडू नाही ते क्षेत्ररक्षक तैनात होते. चुकी केली आणि लगेचच त्याचा फायदा. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 17 वरती. आता शेवटचा अंतिम 1 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शिवचिटचा फटका आणि ही ते मात्र विजयी षटकार पाहायला मिळाला. इथे देखील विजय संघ झाला पोशीर आणि लगेचच मारत मॅच देऊ आपण आणि लगेचच टॉस देखील करणार आहोत.